ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की परम पूज्य भगवान बाबा की जय। परम पूज्य भीमसिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र केथे नांदतो ज्ञान राजा नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा श्री ज्ञानेशो भगवान विष्णु भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तरा आनंदकंद भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, श्री राम भक्त हनुमान जी, परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा, परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया। सद्गुरु सेवेचं जे प्रकरण आहे ते काल संपुष्टात आलेलं आहे। संतांची जी नम्रता आहे, ज्ञानोबारायांचं जे बोलणं आहे
ते काल आपण बघितलं की माऊली म्हणतात की तसं जर मी बघितलं तर हात पाय असून सुद्धा मी पांगळा आहे, हात असून सुद्धा खुळा आहे. सद्गुरूंच्या सेवेकडे दृष्टी देण्यासाठी तसं बघितलं तर मी आंधळा आहे. गुरुचं स्तवन करण्याकरता मी मुका आहे. अशा बऱ्याच गोष्टी माऊलीनं सांगितलेल्या आहेत. आणि आळशीला जसं माणसाला फुकट पोसायचं काहीच कामाचा नाही, तसा मी एक आळशी आहे. फक्त माझ्या अंतःकरणामध्ये सद्गुरूविषयी दृढ प्रेम आहे, दृढ अनुराग आहे, एवढंच माऊली म्हणतात. बडो बडाई ना करे, बडा न बोले बोल, हेरा मुखसे ना कहे, मेरा लाख रुपया मोल. मोठ्यांचं मोठंच काम असतं महाराज. का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्रा शेखा खालावती ते. ज्या झाडाला खूप कैऱ्या लागलेल्या असतात ते झाड वाकत असतं. त्याप्रमाणे ही माऊलीची भाषा आहे. पण सद्गुरूच्या विषयी जे माझ्या अंतःकरणामध्ये अनुराग आहे त्यामुळे मी या स्थूल शरीराला ठेवलेलं आहे. कारण या स्थूल शरीरामध्ये मन आहे आणि मनामध्ये माझ्या सद्गुरूविषयी दृढ प्रेम असल्यामुळं ठेवलं. एरवी सोन्यासाठी जसं चिंधीचं काय करायचं, जतन करायचं, हे काल आपण सगळं बघितलेलं आहे. आणि सद्गुरूंची सेवा त्या ठिकाणी झाल्यानंतर पुढे माऊली की अदंभित्वम अमानित्वम अदंभित्वम महिंसाक्षांतिराजम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म. त्याच्यानंतर शौचम या पदावर आपलं बोलणं चाललं. शौचम म्हणजे शुचिरभूतपणा. ज्याप्रमाणे कापूर अंतर्बाह्य शुचिरभूत असतो त्याप्रमाणे ज्याचं अंतःकरण अंतर्बाह्य शुचिरभूत आहे. बाहेरी कर्मिक शाळाला भितरी अंतरे भितरी ज्ञानी उजळला, ही दोही पर्याला पाखाळा एका. बाहेरून जे शरीराची शुद्धी होते ती एकतर वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपलं वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते शास्त्राच्या विरुद्ध होता कामा नये, निषिद्ध नाही. शास्त्राने तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की तुमचा ब्राह्मणाचा धर्म काय आहे, क्षत्रियाचा धर्म काय आहे, वैश्याचा काय आहे, त्याप्रमाणे वेदविहित कर्म जे आपल्या वाट्याला आलेले आहेत ते करायचे. आणि पुन्हा बाह्यशुद्धी जी आहे ती मृत्तिका आणि पाणी, त्याच्यानं आपलं हे शरीर बाहेरचं जे आहे ते शुद्धीकरण करायचं. हे वेदांनी त्या मृत्तिकेचं त्याचं वर्णन केलेलं आहे की शेतातली माती वगैरे जी आहे ती लावायची, थोडी पाण्यात काढून लावायची. तसं मी काल बोललो होतो, हाताची शुद्धी वगैरे करण्यासाठी ते इतर गोष्टीपेक्षाही मृत्तिका ही जास्त पवित्र आहे. आणि किंबहुना या परी बाह्य चोकावधारी आणि ज्ञानदीपांतरी म्हणून शुद्ध. बाहेरून बघितलं तर मृत्तिका, जल वगैरे वर्णाश्रमविहित कर्म याच्यानं बाहेरची शुद्धी आहे. आणि अंतरशुद्धी जी आहे ते विवेक ज्ञान रूपी दिवा लागला पाहिजे. विवेक ज्ञान झालं पाहिजे, तेही शब्दज्ञान नको. शब्दज्ञानी माणसं खूप आहेत. शिकल्या बोलाचे सांगतील वाद. शब्दाचं भांडवल निर्माण करून शब्दपंडित असे खूप लोक आहेत की फक्त त्यांना पोपटासारखं बोलता येतं. पण ज्याला अनुभवजन्य ज्ञान म्हणतात की आपण म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बोलायला तर मनुष्य किती बोलेल, पण त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये त्याची अनुभूती आहे का. जे आपण बोलतोय, रावणानं सुद्धा ज्यावेळेला युद्धामध्ये बरंच सैन्य मरू लागलं, जे सैन्य होते त्यांच्या पत्न्यांना वैधव्य प्राप्त झालं, तर रावण सुद्धा त्यांना शिकवायला लागला, ज्ञान सांगत होता. तेव्हा हे प्रत्येकाचं एक आयुष्य ठरलेलं असतं, याचा काही कुठल्या प्रकारचा खेद करायचा नाही. प्रत्येक जीवात्मा या ठिकाणी एखादा प्रसंग आपल्यावर आला आपणही तसंच रडत बसतो. दुसऱ्याचं रडणं बघून आपण समजायला पुष्कळ समजतो. क्षणभंगूर नाही भरोसा. काय या देहाचा भरोसा आहे, आपण सुद्धा म्हणत असतो. 10-5 प्रमाण आपलेही पाठ असतात. पण त्या नुसत्या शब्दज्ञानाला काय महत्व आहे. रामचरित मानस मध्ये असं सांगितलंय
परोपदेश कुशल बहुते रे, जे आचरही ते नरन धने रे. परोपदेश कुशल बहुते रे. दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये खूप लोक कुशल असतात आणि कलियुगामध्ये तर हे खूप वाढणार आहेत. आता ब्रह्मज्ञान बिनु नारी नर, करही न दुसरी बात, कवडी लागी मोह बस, करही विप्र गुरुघात. कलियुगामध्ये घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मेळवण बहु माझी. घरोघरी ब्रह्मज्ञान आहे पण त्याच्यात मिक्स आहे, अनुभवजन्य भाषा कोणाची नाही आहे. ज्याप्रमाणे दूध भरपूर मिळतं पण कितीतरी पाणी टाकलेलं आहे, मिक्स आहे ते. तसं त्याच्यात खूप काही संसारातला मोह मिसळलेला असतो. शब्दानं फक्त ज्ञानाच्या गोष्टी करतात, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगणं म्हणजे थोडंसं ग्रंथाचा अभ्यास करणं, 2 शब्द शिकून घेणं आणि त्याप्रमाणे बोलणं, अशा पद्धतीचं. म्हणून इथे जे काही सांगितलेलं आहे की दृढ अप्रोक्ष ज्ञान झालं पाहिजे. एरवी तरी पांडुसुता आतशुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. या ठिकाणी सांगितलेलं हे पांडुसुता अंतःकरण शुद्ध झालेलं नाहीये तोपर्यंत बाहेरचे जे कर्म आहे ते विटंबना आहे, असं या गोवीचा अर्थ आहे. पण अंतःकरण शुद्ध हे कधी होत असतं? बाहेरचे कर्म चांगले झाल्याशिवाय कसं होणार सांगा? बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, तुमची जर बाहेरची शुद्धीच झाली नाही, म्हणजे हे मृत्तिकादिकानं तुम्ही आपल्या शरीराची स्वच्छता जी आहे ती कशी ठेवावी हेही महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर काय पुन्हा वर्णाश्रम धर्म विध कर्म ही शुद्धी झाली नाही तर तुम्हाला सत्सद विवेक कसा होणार आहे? ही तर त्याची पायरीच आहे ना. काही एकदमच ज्ञानी मनुष्य होत असतो, एकदम ज्ञानी कसं काय होणार? या ओवीवर महाराजांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे. ते या ठिकाणी असं म्हणतायत की हे जे काही आहे हे शब्दज्ञान वेगळं आहे, शब्दज्ञानानं त्याला महत्त्व नाही. मग ते खऱ्या अर्थानं एरवी तरी पंडुसुता बाह्य आंतरशुद्ध नसता, बाहेरी कर्म तो सर्वथा विटंबुगा. पण बाहेरचे जे कर्म आहे त्या कर्माला फार मोठं महत्त्व आहे. पण एखाद्या माणसाला, शब्दज्ञानी माणसाला त्या ठिकाणी निश्चित रीतीने ह्या गोष्टी कळत नाही, निश्चित रीतीने कळत नाही. पण खरं त्या ठिकाणी विवेक ज्ञान, ज्याला दृढाप्रोक्ष ज्ञान म्हणतो, ते मात्र बाह्यशुद्धीशिवाय प्राप्त होत नाही, अशी त्याची काय सांगड आहे. इथे लिहिलं की ज्ञानयोग्य अंतःशुद्धी होण्यापूर्वी प्रथम कर्मयोग्य अंतःशुद्धी विवेक ज्ञानाने होणं फार गरजेचं. की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हायला जरुरी आहे की तुमचे कर्म त्या ठिकाणी योग्य असले पाहिजे. योग्य कर्म असले, शुचिर्भूतपणा असला तर मग ती पुढची पायरी. आणि मग अंतर्शुद्धी नसली, अंतर्शुद्धी म्हणजे कशाला म्हणतात? तुम्हाला त्या ठिकाणी पाप काय आहे, पुण्य काय आहे हे कळायला पाहिजे. पाप पुण्य कळायला पाहिजे. कशाला म्हणतात? आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे, अशी ही ज्ञानानं होणारी शुद्धी आहे. आणि हे ज्ञान सुद्धा तुम्हाला भलती ठिकाणी मिळत नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला पोषक आहेत, एकमेकाला पोषक आहे. एरवी तरी पंडुसुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म ते सर्वथा विटंबुगा. अंतःकरणामध्ये नुसतं जर शब्दज्ञान असेल तर बाहेरच्या कर्माला तेवढं काय महत्त्व देणार सांगा? बाहेरचं कर्म म्हणून अंतशुद्ध नसतं म्हणजे अंतःकरणामध्ये सत्सद विवेक, जो की आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारा आहे, जो की आपल्याला आपलं ध्येय गाठून देणारा आहे, हा असला तर हे प्राप्त होण्यासाठी बाहेरची शुद्धी पण फार गरजेची. बाहेरची शुद्धी म्हणजे तो एक टप्पाच आहे, त्याची गरज आहे. तुमची बाहेरची शुद्धी नसली तर पुढे कसं काय करता येणार तुम्हाला सांगा? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे की नाही? की आपण कोणत्या वर्णामध्ये जन्माला आलेलो आहोत, आपला धर्म काय आहे. प्रत्येकाचा एक धर्म आहे, प्रत्येकानं आपलं धर्म पालन केलं पाहिजे. कुटुंबामध्ये सुद्धा आपण ज्या ज्या पदावर आहोत त्या त्या पदाचं धर्म आपण पालन केलं पाहिजे. कोणी पती असेल, पत्नी असेल, मुलगा असेल, आई आहेत, वडील आहेत,
प्रत्येकाचा स्वतंत्र धर्म आहे. आईचा अधिकार वेगळा आहे, वडिलांचा अधिकार वेगळा आहे, बंधूचा अधिकार वेगळा आहे, पत्नीचा वेगळा आहे. प्रत्येकाला एक प्रकारचा अधिकार असतो आणि त्या अधिकाराप्रमाणे आणि आपण कोणत्या याच्यावर आहोत, आपलाही अधिकार, आपलाही धर्म आपण जाणला पाहिजे की नेमकं यांच्याशी आपल्याला वर्तन करण्यासाठी आपल्याला कोणतं पद आहे. आता आपण पित्याशी बोलतो आहोत तर त्यांचा अधिकार मोठा आहे, त्यांचा अधिकार मोठा आहे, ते आपलं छत्र आहे. तर त्या मर्यादा आपण सांभाळल्या पाहिजे. म्हणजे वर्णाश्रम विहित कर्म म्हणजे जे काही आपल्या वाट्याला आलेल्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये हे सगळे धर्म आपल्याला पाळता आले पाहिजे. कित्येक मुलं असे आहेत की आईवडिलांना परत परत बोलतात, खेड्यापाड्यात तर म्हातारा म्हातारी अशा उग्रड भाषेमध्ये बोलतात. आणि जो मुलगा त्या आईवडिलांना परत परत बोलत असेल तर तो जरी दरवर्षी पंढरीच्या वारीला गेला तरी त्याच्या त्या वारीपासून त्याला काहीही मिळत नाही. त्याला वारी कळालीच नाही, फक्त त्यानं पाय मोकळे केले. काय केलं त्यांनी? फक्त पाय मोकळे केले. त्याला कळालंच नाही की हे जे आई वडील आहेत, हे माऊलीनं 17व्या अध्यायामध्ये 4 गोष्टी सांगितल्या. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, ते कशाला बंद करतो? तसंच चालू राहू द्यायचं ना. इको मारतो का? बरोबर, ठीक ठीक. तर देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, देवाचं, ब्राह्मणाचं, गुरुचं आणि जे विद्वज्जन आहेत, विद्वान आहेत, कोणत्याही यातीतले असो. तुका म्हणे याती होकातयाची भलती. समजा चोखा महार जरी असले, चोखोबाराय जरी असले तरी त्या यातीचा काही विचार नाही. याती इथं बघायचं काही कारण नाही, त्यांचा अधिकार आहे, ते संत आहेत. तर त्याप्रमाणे त्यांचं पूजन सांगितलेलं आहे. या सगळ्यांच्या पूजनामध्ये ज्ञानोबारांनी एक ओवी दिली 17व्या अध्यायामध्ये की सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया आदरे शरीर लोन कीजे. म्हणजे या सगळ्यांच्या कॅटेगरीमध्ये आई वडिलाला घेतलेलं. देव, ब्राह्मण, देव जे गुरु आणि प्राज्ञ विद्वज्जन, या सगळ्यांच्या याच्यामध्ये लेवलमध्ये कोण आहेत? आई वडील. आणि तुम्ही आई वडिलांचा जर अनादर केला तर तुमच्या त्या वारीला आणि तुमच्या त्या याला परमार्थाला काही महत्त्व नाही. तुम्ही अन्नदान करा, गोदान करा, भूदान करा. काही लोक म्हणतात नाही नाही त्या म्हाताऱ्याला काही कळतच नाही, त्याला कळत नाही, एक तर शिकलेला नाही, असा नाही. कसाही असू द्या, कसाही असू द्या, तरी सुद्धा ते तुझे वडीलच आहे. त्यांचे दोष काढण्याचा तुला काही अधिकार नाही. माझी आई अशीच करतीन, तशीच करतीन, अशीच बोलतीन, तशीच बोलतीन, अशी काही काही मुलं सांगत असतात. महाराज तुम्ही येऊन पहा, मग तुम्हाला कळेल मी काहून परत परत बोलतो. लई बेकार आहे असे बोलतात मुलं. कशी असू दे, तुझी आई आहे, तुझे वडील आहे, त्याचा अनादर करणं हा तुझा धर्मच नाही. आणि करत असला तर तुला खऱ्या अर्थाने या गोष्टी कळालीच नाही. तुझी बाह्यशुद्धी झाली नाही तर तुला अंतरशुद्धी कशी होणार आहे? बाह्यशुद्धी ही सत्सद विवेकासाठी बाह्यशुद्धी फार गरजेची आहे. इथे माऊली जे सांगतात की एरवी पाहेपा पंडू सुता अंतरशुद्ध नसता, एरवी तरी पांडू सुता अंतरशुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. तरी आत शुद्ध नसता, हे जे बाहेरचे कर्म आहेत या ठिकाणी त्यांना सांगितलं विटंबना आहे. तर ते कधी विटंबना होईल? ज्यावेळेला तुमच्याकडे सगळं शब्दज्ञानच आहे त्यावेळेला ते. पण त्या शब्दज्ञानाला महत्त्व नाही महाराज. हे गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे की बाहेरी कर्म ते तत्वता विटंबुगा, जर तुमचं त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये सत्सद विवेक वगैरे जागृत झाला नाही, केवळ शब्दज्ञान आहे, तुम्हाला कुठल्याही गोष्टी कळालेल्या नाहीत, आत्मानात्मा अनात्मा काय हेही कळालं नाही, तर मग त्या बाहेरच्या करण्याला, चांगल्या करण्याला काय महत्त्व आहे? म्हणून ही गोष्ट होणं फार गरजेचे. बाहेरची तुम्हाला शुद्धी पाहिजे आणि अंतःकरण शुद्धीसुद्धा असणं गरजेचे आहे. बाहेरचं शुद्धीकरण असल्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही, अंतःकरण शुद्ध होत नाही, पवित्र होत नाही. आणि केवळ शब्द ज्ञान असलं तर बाहेरचे कर्मसुद्धा विडंबना. केवळ शब्द असलं, ज्ञान असलं तर त्याला महत्त्व नाही. म्हणून या दोन्ही गोष्टी आपण त्या ठिकाणी तोलामोलाच्या आहेत.
हे आपण कळालं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात केवळ शब्दज्ञान आहे, अंतःकरणामध्ये पवित्र अशा प्रकारचं जे सत्सद्विवेक येतो त्याचा जागृत झाला नाही तर बाहेरच्या कर्माला तसं काय महत्त्व देता येणार. पण बाहेरच्या कर्मानं तुम्हाला जर त्या ठिकाणी सत्सद्विवेक झाला तर मग मात्र तुमचं काम झालं. आता त्याला काही दृष्टांत दिलेत माऊलीने. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी हानीला, कडू दुधिया माखीला गुळे जायचं. मेलेल्या माणसाला शृंगार केला, मृत जैसा शृंगारीला. तर मेलेल्या माणसाला शृंगाराचा काय उपयोग आहे? नाही म्हणले त्याला दागिने घालायची सवय होती, त्याला अंगठी घाला, त्याला लाकीट घाला. मेलेल्या माणसाला काय? मृत जैसा शृंगारीला कितीही भारीचं वस्त्र टाकलं आणि काही टाकलं करत असतं, आंघोळ घालणं, हे करणं, कपडे वगैरे, पण ते काही त्याला महत्त्व नाही. त्या कपड्यालाही महत्त्व काही नाही, फक्त आपल्या आपल्या लोकांना बरं दिसावं म्हणून ते आपण करतो. बाकी त्याला कपड्याचं काय घेणं देणं? त्याला काहीच घेणं देणं नाही. बरं त्याला इतकं जे आवळू बांधतात त्याची बी आवश्यकता नाही. काही काही त्याच्यातले लोकच असतात ते आणते ते लोक अडथळलेले आवळा इकडून. अरे ते काय पळणार आहे का? काय करणार? एवढं काय त्याला आवळायची गरज नाही. पण लोकांना वाटतं नाही खनबरला लई बेकार स्वभाव होता, उठून बसलं आहे की नाही. त्याला काहीच नाही, त्याला काहीच नाही. मृत जैसा शृंगारीला त्याला काहीच उपयोग नाही. त्याप्रमाणे तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी गरजेचं आहे. तुमचं जीवनही पवित्र असलं पाहिजे आणि पवित्र जीवनानंच तुम्हाला त्या ठिकाणी विवेक ज्ञान होईल, सत्सविवेक ज्ञान होईल, शुद्ध ज्ञान होईल. नाही तर मग शब्दज्ञान. त्या शब्दज्ञानाला काहीच महत्त्व नाही. त्या शब्दज्ञानानं शब्दविषयक आवरून जातं, ब्रह्मविषयक आवरून जात नाही. किती तुम्ही अभ्यास केला, लोक तुम्हाला म्हणतील काय अभ्यासीन काय पाठांतर. पण बहुत केले पाठांतरण वर्म राहिलेशे दूर. घोडे काय थोडे वागविते ओझे, भाविवीन तसे पाठांतर. घोडं किती काय ओझं वाहतं, तसं एखाद्याचं खूप पाठांतर असेल बा, पण त्याला महत्त्व काय त्या ओझ्याला? तुमच्याकडे जर शुद्ध अंतःकरण झालं नाही तुमचं तर त्या ओझ्याला काय महत्त्व आहे? काही महत्त्व नाही त्या शब्दज्ञानाला. म्हणून या ठिकाणी दृष्टांत द्यायला मृत जैसा शृंगाला, मेलेल्या माणसाचा शृंगार काही कामाचा नाही. गाढव तीर्थी हानीला, गाढवाला तीर्थात नेऊन आंघोळ घात का त्याला कोणी घोड म्हणणार आहे? सांगा तुम्ही. शेवटी तो गाढवच ना. तसा एखादा मनुष्य असतो, किती तीर्थ फिरा, 4 धाम यात्रा केल्या तरी त्याचा तो गाढवपणा जातच नाही. तीर्थाचं सुद्धा पुण्य बाजूला सरकून त्याचा तो महत्वाचा भाग पुढे येतो. असे काही काही लोक येते, किती परमार्थ करू द्या पण त्यांचं ते दिसत नाही, त्यांचा तो मूर्खपणाच जास्त दिसतो, गाढवपणाच जास्त दिसतो. असे काही असतात ते आहेत याच्यातलेच आहेत, पण फक्त क्रियेने. ते फक्त टाळवाजीत असतात पण गधडेच आहेत. ते फक्त भजन करीत असतात, प्रवचन करत असतात, कथा करत असतात, पण काय आहे ते फक्त बाहेरून आहे. त्या बाहेरला महत्व नाही. महाराज इथे सांगितलंय गाढव तीर्थी हानीला, कडू दुधिया माखीला गुळे जायचे. कडू भोपळे आणि किती बी गोड टाकलं त्याच्यामध्ये, गोड टाका, साखर टाका, तुपात घोळा, काही करा, पण तो त्याची चव सोडित नाही. कडू आपल्याकडे म्हण पण आहे, कडू कारलं तुपात तळलं आणि साखरेत घोळलं तरी ते कडूच्या कडू. तसे काही लोक असतात कडूच्या कडू. कसे बी असू द्या, तुम्ही गण लावू द्या, टपुऱ्या माळ्या घालू द्या, प्रवचन करू द्या, काही करू द्या, पण त्यांचा कडूपणा जातच नाही. ते जसेच तसेच. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे काय उपयोग आहे? तुम्हाला जर ह्या 2 गोष्टी करायच्या नाही, तुम्ही बाह्यशुद्धी कधी बघितली नाही, नुसतं बाहेरचं ते करू लागले आणि अंतःकरणामध्ये तुम्हाला नुसते शब्द ज्ञान आहे, लोकांना फक्त लोक जनरंजवणे फोल, ते हे चावटीचे बोलन जनरंजवणे फोल. बरेचसा लोक आता फक्त लोकांची करमणूक होईल म्हणून बोलतात. काही 10-5 रागरागीने शिकून घेतात, ते ताणे तुणे मारायचे, लोकांवर छाप टाकायची, मग काही विनोद सांगायचं, नाही तर काही आई वडिलाबरोबर बोलायचं, न मग छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराजांचं सांगायचं. असे काही काही जण त्यांनी ते ठरलेला कार्यक्रम. आई वडिलाचं इतकं सांगतात, रडू रडू सांगतात, आणि ते आई वडिलाजवळ महिना जात नाही. ते स्वतः बाहेर भटकत राहतात. त्यांना आई माहीत नाही, वडील माहीत नाही, शेवाई माहीत नाही, पण सांगताना तर जसं काय असं वोक्सावोक्षी रडायची सुद्धा तयारी असते त्यांची. एखाद्याच्या याला पाना फुटला पाहिजे. आणि खरोखरच काही महिला रडतात.
आणि पुन्हा ते दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राला सांगतात, काय रडवले लोक. ती एक कला झाली, कला आहे लोकांची ती, त्याला काही महत्व नाही महाराज. खऱ्या अर्थानं तुमचं आहे का अंतःकरणातून, बाहेर फक्त ते शब्द ज्ञानानं प्रगट झालेलं आहे, मग त्याचा काही उपयोग नाही. कडू दुधिया माखिला गुळे जैसा, ओस गृही तोरण बांधिले का उपवासी आणि लिंपिले, कुंकुम शेंदूर केले कांत हिनेने. माऊलीने अजून 2-3 दृष्टांत दिले. अगोदर पहिल्या ओवीत काय दिलं, मेलेल्या माणसाला शृंगार, एक दृष्टांत झाला. गाढवाला तीर्थाचा आंघोळ 2, त्याच्यानंतर कडू भोपळ्याला गुळ्यात टाकलं 3 झाले. आता या ओवीत 3 दृष्टांत आहे. ओस गृहीत तोरण बांधिले, एखादं घर आहे तिथं कोणीच राहत नाही, ओसाड आहे, 10-20 वर्ष झालं त्याचं घराचं कोणी दरवाजा बी उघडलेला नाही, आणि म्हणले दिवाळी तिथं तोरण बांध. दिवाळीला तोरण बांधतात ना. एक म्हणला मला ओसाड घर आहे, तोरण काय त्याच्यात उपयोग. तोरण कुठे शोभतं, जे घर नेहमी त्या ठिकाणी ज्याच्यात लोक राहतात, त्याच्यात पुन्हा काम करणाऱ्या महिला आहेत, आळशी नाही आहेत, जे रोज सकाळी उठून सडा संमार्जन वगैरे करतात, तिथं तोरण शोभून दिसतं. आणि ज्या घरात वचवच राड आहे तिथं तोरण काय चांगलं दिसणार. काही आळशी महिला असतात, एकदम कामं करत नाही, जेवतात दुपारी लगेच जागेवर झोपतात, असे काही लोक. मी अशी एक पाहिली, आमची पाहुणी येतं, ती दुपारी जेवली का तिथं ताट सरकी ती अशी, आणि तिथं जागेवरच लुंडकती अशी, जागेवर लुंडकली 2 घंटे उठतच, 2 घंटे उठत उठली तर मग पुन्हा चहा करीतच उठली, चहा चहा चहा. अशा प्रकारचं काय कामाचं. ज्या घरामध्ये टापटीप वगैरे तिथे तोरण शोभतं, आणि जे घर 15-15 वर्ष उघडलंच नाही आणि ओसग्रही तोरण बांधले, काय शोभून दिसणार आहे का. त्याप्रमाणे आपली अंतर्बाह्य शुद्धी नाही, आणि नुसतंच काय आपले माहिती नाही काही नाही, आपले कर्म करायला लागलो नसतं. ते बाहेरी कर्म ते सर्वथा विठंबुगा. बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या नुसतं क्रियेनं केलेला काही महत्त्व नाही महाराज. तुमच्या क्रिया परमार्थाच्या असो कशाही असो, पण तुम्हाला ते बाहेरचं कर्म जे शुद्ध करूनच ते तुम्हाला शुद्ध ज्ञान मिळणार आहे, नाहीतर मग शब्द ज्ञान होईल. आणि शब्द ज्ञानानं बाहेरचं कर्म विनाकारण नाही. ज्ञान कसं झालं पाहिजे, शुद्ध आचरणानं प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे, संतांच्या सानिध्यामधून आलेलं जे ज्ञान आहे, असं केवळ आपल्या मनानंच मनोमार्गे गेला नाही की आम्ही आमच्या मनानं ज्ञानेश्वरी वाचत असतो ना, आम्हाला लई कळतं. असे काही लोक असतात, आम्हाला कोणालाच विचारायची गरज नाही, असे काही असतात. आणि येत तर काहीच नाही, असं काहीच नसतं माहीत त्यांना. आणि मग आपलं बोलणं एकदम कसं आहे म्हणतो तो, सुस्पष्ट. आपण एकदम स्पष्ट बोलत असतो. काय स्पष्ट आणि बिपष्ट, तुला शब्द तरी उच्चारता येतात का बरोबर, शब्द तरी उच्चारता येतात का, अशा प्रकारचे लोक असतात. तर सांगण्याचं तात्पर्य असं की हे जे आहे हे काही उपयोगाचं नाही. 3 दृष्टांत दिलेले, ओसग्रहात तोरण बांधलं, आणि उपाशी माणूस आहे, आणि त्याच्या सगळ्या अंगाला वरण भात भाजी सगळ्या अंगाला चोपडली, त्याचा काय फायदा आहे. की उपाशी अन्य लिंपिले, त्याला अन्न खाऊ घालायचं का त्याच्या अंगाला लेप देऊ राहिले. म्हणजे इकडून भात लावतो, काही बगलेत गोळे ठेवायचे त्याच्या, काय कामाचं ते, त्याचा काय फायदा आहे. हो म्हणले कढीलाही गोड झाली, त्याच्या पाठवून टाकायची, त्याच्या पाठीला चोळून ठेवायचे, त्याच्या अंगाला चोळून काय फायदा आहे. उपाशी मनुष्य आहे तर त्याला अंगाला चोळून काय उपयोग आहे का. उपाशी अन्य लिंपिले, कुंकुम सेंदूर केले कांत हिनेने. ज्या स्त्रीचा पती मरण पावलेला आहे तिने भलं मोठं कुंकू लावलं, सेंदूर लावलं, मंगळसूत्र घातलं, भले दागदागिने घातले, तर ते शोभून दिसतं का. रांडीविने जेवी शृंगार पै केला, प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा. नाथ महाराजांची भाषा की ती तर शोभत नाही. सौभाग्यवती स्त्रीला ती शोभून दिसतं. ज्ञानोबाराने वर्णन केलं की तिला ती शोभत नाही, तिच्या त्या नटण्याला आणि फटण्याला काही महत्त्व नाही, कारण ती कांतहीन आहे, पती नाही तिला. कळवस ढिमाचे पोकळ, जळोवरील ते झळाळ, काय करू चित्री फळ आत शेण. आणखी याच्यात दृष्टांत दिले. आता किती झाले एकूण दृष्टांत. पहिल्या ओळीमध्ये 3 आणि दुसऱ्या ओळीमध्ये 3. दुसऱ्या ओळीतले काय, ओसग्रहाला तोरण,
आणि उपाशी माणसाला अन्नाचा लेप आणि जी त्या ठिकाणी वैधव्य प्राप्त झालेली स्त्रीनं केलेला शृंगार, असे 3 आणि 3 6 दृष्टांत झाले. आता या ओवीमध्ये बघा, कळस ढिमाचे पोकळ जळोवरील ते झळाळ. आता कळस आहे फक्त सोन्याचा मुलामा दिलेला आहे, आतून पोकळ, नुसतं वरून ते सोन्यासारखं दिसू राहिलं पण आतून इथून तिथून पोकळ. तसं काही नुसते शब्द ज्ञानाने चमकू राहिले, नुसते पोपटावनी बोलायला लागले, चमकायला लागले, पण काहीच नाही, कुठल्याच प्रकारचं अंगामध्ये ते मुरलेलं नाही. नुसतं बोलायचं, लोकांची करमणूक करायची आणि आपले खिसे भरायचे, आपला उद्योग वाढवून टाकायचा, असे काही आहे. त्याला काय उपयोग आहे? वरून फक्त चमचम करून राहिला, आतून जसं ते सगळं पोकळ आहे. त्या झळाळीला काही महत्व नाही. जळोवरील ते झळाळ, वरचं झळाळ म्हणजे वरची जी चमचम आहे त्याला काय करतात? त्याला काही उपयोग नाही. काय करू चित्रीव फळ आत शेण. आता हा एक दुसरा दृष्टांत पुन्हा, की फळं असतात काही काही असे शेण मातीचे केलेले असतात. ते शेण मातीचे असतात, सीताफळ, सफरचंद, केळी, टरबूज, ते सगळं कशाचं बनतात? मातीचं शेणाचं बनवतात. वरून त्याला ते सीताफळासारखं काय करायचं? आकार देऊन त्याला रंग भरायचे, रंग भरायचे. ते हुबेहूब कसं दिसतं? सीताफळासारखं दिसतं. पण त्याच्यात जर काही खायला मिळणार आहे का? ते आता दिसायला सीताफळ आहे, दिसायला सीताफळ आहे. सीताफळ कोणाचं? सीतेचं काय आहे? सीताफळ. रामाचं रामफळ आणि भरताचं वांग. असो हे जे आहे ना, हे बाहेरून फक्त, हो, हे फक्त बाहेरून फक्त करायचे असे, पण आतमध्ये सगळं शेणच भरलेलं आहे. मग ते भरताचं वांग असो का सीतेचं सीताफळ असो का रामाचं रामफळ असो, पण ते सगळं शेणा मातीनं बनवलेलं आहे. शेणा मातीनं बनवलेलं आणि आतमध्ये मात्र माती आहे. काय करू चित्रीव फळ आतू शेण. त्याचा काही उपयोग आहे का? त्याचं काही माधुर्य चाखता येणार आहे का आपल्याला? तसं हे बाहेरचं सगळं दिसतं, याचा काही उपयोगच नाही. तुम्हाला जर शुद्ध ज्ञान झालं नाही, तुम्ही सद्गुरूची शरणागती केली नाही आणि मनानंच तुम्ही शब्द ज्ञान झाले आणि शब्द पंडित झाले, नुसती बडबड करायला शिकले, तर अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा गोपाळ पावे हारी, असे खूप बडबड करणारे किती झाले असे, तर अजूनही किती होतील, सध्याही आहेत, की नुसती बडबड करायची आणि जनाचं रंजन करायचं, त्याला काही फारसं महत्व नाही या गोष्टीला. तैसे कर्मवरीचे लेकडा नसरे थोर मोले कुडा नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे. माऊली असं सांगतायत की त्याप्रमाणे नुसतं वरवर या ठिकाणी सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि ज्याप्रमाणे काडी कचऱ्याला जास्त किंमत नसते, कुडा कचरा ज्याला म्हणतात ना, नसरे थोल मोले कुडा, त्याचं कोण मोल देणार आहे काडी कचऱ्याचं? तुम्ही जे याच्यात झाडता, जे याच्यामध्ये घरामध्ये सकाळी सकाळी झाडू मारलं तर ते याच्यात त्या सुपली काय त्याच्यात ते भरता ना तुम्ही, त्याची काय किंमत आहे? त्याची काय किंमत? तुम्हाला किंमत नाही म्हणून तर तुम्ही लगेच टाकायला जाता ना, का त्याची काही तुम्ही बाजारात मांडून बसणार आहे की कचरा घ्या कचरा? असं नाही ना, फक्त तुम्ही केस जपून ठेवता. 300 रुपये छटाक केस लेता है, हो, त्याला महत्व आहे. म्हणून तर काही माणसं म्हणतात की बाय माणसाच्या केसाला सुद्धा धक्का लागता का म्हणून, कारण ते केस विकतात केस विकतात. हां, पण बाकी जो तुमचा कुडा कचरा आहे त्याला काय महत्व आहे? त्याला काही महत्व नाही. तुम्ही सकाळीच उठून ते लगेच येतात, हो, दारात गाडी येतेच लगेच आणि त्या गाडीमध्ये नेऊन टाकून देतात, कारण त्याला जसं काही मोल नाही, तसं तुमचे जे काही त्या ठिकाणी विवेक ज्ञानानं अंतःशुद्धी नसताना वरच्या भागाकडे म्हणजे शरीराकडे कर्म असले, म्हणजे तुमची अंतःशुद्धी झाली नाही, विवेक ज्ञान झालं नाही, केवळ शब्दज्ञानाची बडबडीला काही महत्व नाही. ते झालं नसलं तर जसा त्या काडे कचऱ्याला काहीच किंमत नाही, तसं तुमच्या त्या कोणत्याही कर्माला याला नुसतं दाखवण्याच्या गोष्टीला काहीच किंमत नाही. की तुम्ही किती परमार्थाच्या क्रिया करायला लागले आणि किती वाऱ्या केल्या
आणि किती दिवस भजन केलं आम्ही, जुना भजने जुना. हो काय आम्ही काय साधे काय पहिल्यापासून. मी तर सुरुवात केली ह्या भजनाला, मी सुरुवात केलेली. आणि पहिला सुंदर ते ध्यानचं तर महात्मा आहे. मीच म्हणत असतो दरबारीला, कसा म्हणतो तू. हो अशा प्रकारे सुंदर ते ध्यान उभे, सुंदर ते ध्यान उभे इठेवरी, खटावरी मीच म्हणतो. मी सुरुवात केलेली भजनाला. तुला खटावरी म्हणताय ना, खरखटावरी म्हणतो. अरे खरकट आहे का ते काय. हो मखर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुमणी हिरा दिसतो. मी सुरुवात केली. हो हो सस घेऊन जाईन. आणि इतकं माणसाला वाटतं मीच हे सगळं केलं, मीच सर्व केलं, असं माणसाला फक्त वाटत असतं. पण कोणता अभंग कसा म्हणा हे सुद्धा करत नाही. कीर्तनाला मी एका जणाला अभंग घेतला, म्हणलं म्हण शेवटचा कडू, संत चरणच्या पादुका झाला जनार्दन एक. आलो त्याला चाल कशी लावी याची तरी अक्कल पाहिजे ना त्याला. बाजूचं चांगलं होतं, संत चरणीच्या पादुका असं म्हणायला लागलं तेव्हा. तो दुसरा होता, तो नुसता आ करायचा त्याच्या. संत चरणीच्या पादुका हा म्हणायचा असं. आणि तो पलीकडे संत चरणीच्या पादुका म्हणजे हे स्तुती ते तसं चांगलं आ करायचं हे त्याला सांग. तसं नाही, संत चरणीच्या पादुका पुन्हा मी मध्ये. हो मी म्हणलं अरे तू शांत राहतो का आता. तुला साधा अभंग कसा म्हणायचा, चाल कशी लावायची याची तरी अक्कल आहे. शब्द काय आहे, कशी तू 2-2 वेळा म्हणतो, त्याचे अर्थ बदलतात ना. आणि नाही मी जुना भजन तेच त्याचं मीच तो उभं केलेलं आहे सगळं. हे असलं मोडकं तोडकं छप्पर उभं केलं. तुला काय त्याची माहिती तरी आहे का, तुला कसं म्हणायचं त्याचा अभंग सुद्धा माहीत नाही, काही नाही. तर याला जसं काही महत्व नाही आहे. हो तुम्ही त्या ठिकाणी वरवर किती गोष्टी करता त्याला काय महत्व आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं ज्याचं त्या कचऱ्या कुड्याला काही महत्व नसतं. नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे. तुम्ही दारूची बाटली आहे, मदिरेचा घडा म्हणजे घडा, मधारा म्हणजे बाटली. आता बाटलीत एका घड्यात आहे मला माहित नाही. अशा प्रकारचं तो मदिरेचा घडा गंगेत ठेवले, वरून गंगा वाहते. मग किती दिवस ठेवला म्हणजे पवित्र होईल. किती दिवस ठेवला म्हणजे पवित्र होणारच नाही, कारण ती मदिरा अपवित्रच आहे. मदिरा चांगलीच नाही ना. का चांगली आहे, चांगली गोष्ट नाही. त्या नवरा बायको फिरायला लागले तर तो बायको म्हणली पाहणं किती छान छान साड्याचं दुकान आहे, किती चांगल्या चांगल्या साड्या लावल्यात, कसे चमकू राहिले. तो म्हणला पाहा ना ह्या दारूच्या दुकानात किती चांगल्या चांगल्या बाटल्या लावल्या. मी कधी म्हणलो का घ्यायचं म्हणून. तू नुसतं पाहिलंच म्हणते हे घ्यायचं ते घ्यायचं. मन बघ ना म्हणे, मी कधीतरी म्हणतो का. अरे काय म्हणणार आहे. तर सांगण्याचं तात्पर्य ती चांगलीच नाही ना, ती अपवित्रच गोष्ट आहे ना. ती गंगेत ठेवली तरी अपवित्रच होणार आहे ना. त्याप्रमाणे तुमच्याकडं सद्गुरु कृपेनं मिळालेलं ज्ञान नाही आहे, शब्दाचं ज्ञान आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या विडंबनातच जमा. अशा अंगण माऊली म्हणतात की बाह्य कर्म ते सर्वथा विटंबुगा. जर आत शुद्ध नसता, तुम्हाला जर ही शुद्धी मिळवता आली नाही तर शब्दज्ञानानं त्या ठिकाणी काहीच उपयोग होत नाही. या अनेक दृष्टांतानं माऊलीनं पटवून दिले. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभे स्वभावे, वरी ज्ञानकर्मे संभवे ऐशे के जोडे. म्हणून अंतरात कर्मयोग्य विवेक ज्ञान असलं पाहिजे. अंतरामध्ये कर्मयोग्य म्हणजे योग्य अशा प्रकारचं कर्म हे ते विवेक ज्ञान असलं पाहिजे. मग स्वभावता बाह्य कर्माला फल लाभते. मग त्या ठिकाणी बाह्य कर्माला तुम्हाला महत्व आहे. आणि बाह्यकर्म ही व्यवस्थित झाल्याशिवाय त्या ज्ञानाकडे जाता येत. एकमेकाचं काय आहे ते सांगड आहे. बाहेरचे कर्मही चांगले असले पाहिजे,
त्याच्याशिवाय अंतःकरण शुद्धी होऊन तिकडे जाता येत नाही, सद्गुरूकडे जाता येत नाही. बाहेरची शुद्धी ही आपोआप त्या ठिकाणी नंतर कशी होते, जर तुम्हाला हे सगळं झालं सद्गुरु कृपेनं तर होते. म्हणून ज्ञानकर्माने उभय शुद्धता प्राप्त होते. ज्ञानानंद कर्माने करी ज्ञान वरी ज्ञानकर्मे संभवे ऐसे के जोडे. ज्ञानानं आणि कर्मानं जे काही तुम्हाला शुद्धता प्राप्त होते अशी शुद्धता कुठेही प्राप्त होणार. म्हणून तुमचे कर्मही चांगले असले पाहिजे, म्हणजे बाह्यही गोष्ट चांगली असली पाहिजे, शुचिरभूतपणाही असला पाहिजे. म्हणजे आपण ज्याला शरीराची शुद्धी म्हणतो, जसं नित्याने उठणं. आता आपल्याकडे मृत्तिका वगैरे नाही, माती नाही, पण कमीत कमी साबण आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत, ती शुद्धी ठेवायला पाहिजे. शरीर शुद्धी करायला पाहिजे. रोजच साबणा लावा असं काही नाही, पण कधी कधी मालिन्य प्राप्त झालं तर ते शुद्ध करणं आपलं कर्तव्य आहे. लघुशंकेनं आलं तर हातपाय धुणं वगैरे ही शुद्धता आहे. या सगळ्या गोष्टी आपण पालन करायला पाहिजे. कुठे एखाद्या घाणेरड्या ठिकाणी आपला हात वगैरे भरला तर शुद्ध करायला. काही काहींचे जास्त अतिरेक असतो. अगोदर जुन्या काही महिला होत्या ना, ते काही काही अतिरेक करायचं. स्वयंपाक करत असताना बी कुठेही थोडा कुठं खरकट्याला यायला हात लागला, कुठं पाण्यात हात बुडवायचा, लगेच धुवून घ्यायचा, लगेच धुवून घ्यायचं. मग असे काही काही असतात, कुठं पाणी दिसलं की लगेच तिथं पुसून घ्यायचं. तर मी एकदा पाहिलं होतं की स्वयंपाक करताना तिथे एका लेकराने लघुशंका केली, त्या म्हातारीने त्याच्यातच हात धुतला. त्याला माहीतच नाही की असं त्याच्यातच असं केलं, इकडे तिकडे हात लावला. तर काही अतिरेक बी करतात. एक म्हातारी होती, ती साखर धुवून घ्यायची, म्हणजे बाहेरून कोणती वस्तू आली का धुवून घ्यायची, साखर धुवायची मग वापरायची. असं कुठं असतं? नाही नाही, त्याच्यात काय माहीत कोणाचा हात लावला काय नाही, एवढं कुठं असतं का शंका कुशंका? इतकं बी नाही पाहिजे ना, ते बी अतिरेकच झालं ना त्या गोष्टीचं. मग काहीच्या भलती शुद्धीकरण. एखादा माणूस घरात आला बसला तर ते घराच्या बाहेर निघाला, त्याच्या पायावर असे मागे शितोडे द्यायचे, असं चालत असतं का? बरं ते कुठून आला आणि काय आला आणि उगाच कशाला, म्हणजे लगेच त्याला पाणी बिणी मारून लगेच बाहेर पाठवून द्यायचं. हे असलं काही करायचं नाही. पण ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. शुद्धी ही ती मर्यादेत ज्या दाखवली त्या मर्यादेनं पाहिजे, आणि अंतःकरण शुद्धीसाठी सद्गुरूची कृपा आणि शुद्ध ज्ञान झालं पाहिजे. शाब्दिक ज्ञानानं काही तेवढा काही तुमचा फायदा होणार नाही, असं या ठिकाणी वर्णन आलेलं. या लागी बाह्य भाग कर्मे धुतला चांग, ज्ञाने फिटला वंग अंतरीचा. मग बाह्य शरीर आणि इंद्रियांचा जो भाग आहे तो कर्मानं आणि मृत्तिकेनं वगैरे या सगळ्या गोष्टीनं शुद्ध होतो. आणि अज्ञाने फिटला वंग अंतरीचा, आणि ज्ञानानं अंतःकरणाचा मल काढायचा. मातीनं याच्यानं शरीराचा मळ काढायचा. वर्णाश्रमयुक्त कर्मानं शारीरिक शुद्धी करायची, आणि ज्ञानानं अंतरातला मळ काढायचा. म्हणजे अंतर्बाह्य शुचिरभूतपणा प्राप्त होतो. अंतर्बाह्य मनुष्य शुचिर. तेथ अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक झाले, किंबहुना उरले शुचित्व. मग या अंतर्मळ आणि बाह्यमळ हे दोन्ही गेले, मग एकच असं निर्मळत्व प्राप्त होतं. म्हणजे त्याच्या कर्मालाही चकाकी येऊन जाते आणि त्याच्या ज्ञानालाही चकाकी येऊन जाते. चांगल्या कर्मानेही मनुष्य त्या ठिकाणी पवित्र होऊन जातो. म्हणून तुम्ही बघा, एखादा जर चांगला आचरण करणारा मनुष्य असला तर त्याच्याकडे बघताना सुद्धा आपली दृष्टी कशी असते? पवित्र. याचं फार सगळ्या गोष्टी खानपान वगैरे सगळं पवित्र आहे. एखादा मनुष्य जर असं म्हणत असला की मी कधीच बाहेरचं खात, मी आपल्या घरी भाजी भाकरी वगैरे खातो, तर त्याच्याविषयी वेगळा आदर निर्माण होतो माणसाला. वेगळा आताच्या काळामध्ये तर काही लोक मानणार नाही या गोष्टीला, काय आहे बाहेरचं खात नाही असं नाही. पण ही शुद्धी आहे. काही लोक बाहेरचं कुठलं काही खात नाही, घरात जे बनेल ते खातो, इकडे तिकडे पळत नाही. आता कुठे बी काय एखाद्याचा जन्मदिवस असला, कोणाचा काही असो काय असो, उठले की हटेल, उठले की हटेल. आमची तिथं ते काय तिथे फंक्शन, चला सगळेजण तुम्ही आम्ही खेळीमेळी. घरातल्या महिलांना काम करायचा कंटाळा, घरात स्वयंपाक करावं वाटत नाही. अंतर्शुद्धी. आता आपल्याकडे सगळे प्रसाद आले, ते सगळं घरात बनवलं, आपण सगळ्यांनी मिळून बनवलं, तर सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण झाला. जे चांगले जे लोक आले, ते बाहेरून काही लोक आले, त्यांनी जेवण केल्यानंतर आम्हाला सांगायची गरज नाही, ते स्वतः म्हणले हे सगळं घरी बनवलेलं वाटतं. म्हणजे त्याचा आनंद कसा वाटला? ते घरातल्या सगळ्या गोष्टीचा एक शुचिरभूतपणा वेगळा असतो,
सगळं स्वच्छता केलेली असते. आता हल्ली या गोष्टी पाळत नाही. कित्येक लोक गहू वगैरे नेतात, डायरेक्ट दळून घेतात. तर त्यांना 100% माहिती आहे की बायको चाळणी मारणार नाही. त्यांना 100% खात्री आहे की घरी नेऊन त्याचा काही उपयोग होणार, कारण तिनंच सांगितलं असं तिकून तिकडंच. घरात ताण आणायचंच नाही, तिकून तिकडं. तर अशा प्रकारचे त्याच्यात किडे वगैरे असतात, सोनकिडे असतात. मग कधी कधी ते पूर्ण रगडल्या जात नाही, एखादा मग चपातीवर याच्यावर दिसतो, वरून दिसतो. तर मग म्हणजे अरे जिरे लावले खरे तू. ती म्हणते नाही नाही, इकडं तिकडं हात झटकेताना पडले असेल, मग ते जिरे म्हणून खातो, जिरे म्हणून खातो. पण त्याचे कर्तव्य आहे की नाही, हे शुद्धीकरण करणं कर्तव्य आहे की नाही महिलेचं. की बा आपण गहू आणले, ज्वारी आणले, तर ते व्यवस्थित, काही ना काही कचरा असतोच ना. पण इतकं बिनधास्त झालेलं आहे सध्या कार्यक्रम की काहीच नाही, करतच नाही काय. आणि बाहेर जेवायला जायचं म्हटलं की लगेच आवरावरी, त्याच्यात घंटा गेला तर चालला त्या आवरावरीमध्ये. पण बाहेर जर नवरा म्हणला अरे आज आपण बाहेर जेवायचं ठरवलंय, हा आत्ता आवरते, हा तो म्हणतो हो तू खिचडी टाक, मी बाहेर चटई टाक. बाहेर म्हणजे बाहेर जेवायचं. लगेच बाहेर म्हणजे कुठतरी हॉटेलमध्ये जायचं, काही पण खायचं. तिथं काही शुद्धी असते का? शुद्धीकरण ते काहीच करत नाही. कुठं काय ते तुम्हाला मैद्याची वस्तू, काही मैदा चालणार आहे का काय, काहीच करत नाही. एकदम कढई सुद्धा घाशीत नाही, तेलावर तेल चालूच आहे. बेसनाचं भगून सुद्धा घाशीत नाही, बेसनावर बेसन, बेसनावर बेसन, आणि त्याची याला चव येते. अरे काय बनलं यार ते. पुन्हा आमच्यासारख्याला म्हणतो महाराज एकदा चव करून पहा. म्हणजे काय बोलतील त्याचा नियमच नाही. तुम्ही घरचं खाल्लं सोडून देताल, तुम्ही जरा एकदा खाल्लं ना, तुम्ही घरचं खाणं सोडून देताल, पहा एवढी गॅरंटी द्याल. म्हणजे असल्या प्रकारचे अपवित्र काही खाल्लं तर मन बिघडून जातं माणसाचं. मग कशाची शुद्धी होणार? कुठेही खा, कुठेही पाणी प्या, काही करा, तर अंतःकरणाची शुद्धी होत नाही. अंतःकरणाची शुद्धी नाही झाली, शरीर बाहेरचंच काम बिघडलेलं आहे, तर आतलं कसं काय होणार? मला सांगा, पहिल्याच पायरीवर पाय नाही व्यवस्थित पडला तर 4-5 पायऱ्या कसं काय चढता येईल? पुढं कसं जाता येईल? तुमची पहिली पायरीच बिघडलेली. त्यात सगळं शुद्धीकरण असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तसे तर 10 गोष्टीत अगमोप प्रजादेश, हे 10 गोष्टी त्याच्यासाठी. अगमोप प्रजादेश, हे सगळ्याची शुद्धी सांगितलेली. या सगळ्या गोष्टी असणं फार गरजेचं आहे. त्याचा काही मी आता त्या श्लोकाचा विस्तार वगैरे करत नाही, पण हे सगळं असणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञाने फिटला वंग अंतरीचा, ज्ञानानं अंतरातलं मल जातो आणि बाह्य कर्मानं सगळे बाहेरची शुद्धी होते. या दोन्ही शुद्धीची नितांत गरज. ते तर अंतर्बाह्य गेले, निर्मळत्व एक झाले. अंतर्बाह्य गेल्यानंतर किंबहुना आवरले शुचत्वची. म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहेचे डोलत दीपदैशे. म्हणून आपण जे काही अंतःकरणामध्ये सद्भाव निर्माण झाले, का निर्माण झाले? तर आपण बाहेरची शुद्धी सुद्धा पाळली. बाहेरची जेवढी शुद्धी वेदाधिकाने सांगितलेली आहे की तुमचं शरीर हे अपवित्र आहे, त्याला पवित्र नेहमीसाठी ठेवलं पाहिजे, शुद्धता ठेवली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचे स्वच्छ कपडे असले पाहिजे, तुमचे आसन स्वच्छ असले पाहिजे, तुम्ही जिथे राहता त्या घरामध्ये स्वच्छता असली पाहिजे. हे सगळं टापटीप तुम्ही सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आणि हे सगळं तुम्ही केलं तर मग ते बाहेरून सुद्धा दिसत असतं. अंतरामध्ये तुमच्या ज्ञान आहे आणि बाहेरीच पण तुमची शुद्धी आहे. तर ज्याप्रमाणे स्फटिकाचा एखादा जर दगड असला, त्या स्फटिकाचा जो दिवा असला तर तो बाहेर चमचम चमचम करतो. हे स्फटिक गृहीचे डोलत दीपदैशे, स्फटिकाचं घर आहे त्याच्यामध्ये दिवा आहे, तर ते सगळं बाहेरून चमचम चमचम करतं. त्याप्रमाणे म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत. तुम्ही काय खात असताल, तुम्ही शरीराची बाहेरची शुद्धी किती आहे आणि तुम्हाला ज्ञान किती झालेलं आहे हे त्या ठिकाणी चमचम करत असत, बाहेर दिसून येत असत. महात्मा पुरुषाचं जसं आपल्याला पाहिलं की त्या ठिकाणी काय होतं, का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. आपल्याला का असं वाटतं? त्याचं कारण तेच आहे. जसं आम्ही आमचे सद्गुरू आहेत परम आदरणीय काका, यांना आम्ही ज्ञानोबरायचे अवतार म्हणतो.
पाहिल्यावर आपल्याला तसं वाटतं की नाही सांगा? त्यांच्या दर्शनानं आपल्याला असं आपण माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे. बघा त्यांचं सगळं आचरण बघा, त्यांचे खानपान बघा, त्यांचं जे काही जीवन आहे ते किती पवित्र अशा प्रकारचं जीवन आहे. किती शुद्धता आहे त्या खाण्यापिण्यामध्ये, सगळ्या स्नानादिकामध्ये, मंत्रांनी शुद्धी, अनेक गोष्टी, उपासना एवढी श्रेष्ठ आहे. ह्या सगळ्या गोष्टीनं काय होतं, अंतर्बाह्य शुद्धी निर्माण होते आणि मग ते प्रत्यक्ष दिसतं माणसाला. ज्याप्रमाणे स्फटिकगृहातला दिवा जसा चमचम चमचम करतो तसं ते सगळे बाहेरून त्या सगळ्या गोष्टी दिसत असतात. शिंगोरीला एक मोठा सप्ताह होता. त्यातच त्या हनुमान मंदिराच्या वर मोठं पारा होता, त्याच्यावर जवळ 10-20 बाज टाकली होती महाराज लोकांसाठी. तर तिथे एकदा आमचे वडील तिथे झोपले होते, तिथे असे दुपारच्या वेळेला आराम करत होते. तर त्या 50 बाजेवर जेवढे लोक होते ते वेगळे दिसत होते. तेवढ्या सगळ्या लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक होती त्यांच्यावर. म्हणजे का तर ते बाहेर फाकतं, ते आतलं जे आचरण असतं, आतली जी निष्कामता आहे, आतलं जे भगवत प्रेम आहे, आतलं जे शुद्धी आहे. कधी कोणाचं काही खायचं नाही, घरून आपली भाजी भाकरी न्यायची, तिथे खायचं. कधी विहिरीवर जायचं, पाणी काढून घ्यायचं हातानं. कधी जर एखादी दोरी नाही दिसली तर धोतर होतं किंवा पंचा बांधून ते विहिरीतून पाणी काढून घ्यायचं, ते पाणी प्यायचं, दशमी खायची, कीर्तन वगैरे करायचं. आणि जवळ गाव असलं तर पायी यायचं आणि पायी जायचं. कोणाला ते सांगतही नव्हते की तुम्ही आम्हाला काही पाठाळ द्या. पाठाळ म्हणजे टांगा गाडी वगैरे असं काही म्हणत नव्हतं. किती लांब त्या ठिकाणी पायी निघून जायचे, पायी येऊन जायचे. तर हे जे तुम्ही केलेलं आहे सगळं, अंतर्बाह्य तुमची शुद्धी आहे ना, ती तुमच्या चेहऱ्यावर उमटून येते, तुमच्या अंगामनावर ते सगळं दिसत असतं. विकल्प जेने उपजे व नाथिली विकृती निपजे, अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेते. या ठिकाणी ज्या अंतःकरणामध्ये काय काय निर्माण होत असतं, कधी कधी आपल्या हृदयामध्ये विकल्प निर्माण होतो, म्हणजे मनामध्ये अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात. कधी कधी काम क्रोध आदी वाईट विचार निर्माण होतात या आपल्या मनामध्ये. नाथिली विकृती निपजे हे असेही निर्माण होतात. अप्रवृत्तीचे बीज अंकुर घेते, याच अंतःकरणामध्ये पापाच्या बीजाला अंकुर निर्माण होतात. कधी राग येतो, कधी कोणाचा आपण द्वेष करतो, कधी निषिद्ध कर्माकडे माणसाची प्रवृत्ती होते. वेदाने तुम्हाला जे सांगितलं की हे खाऊ नका, ते खावं वाटतं माणसाला. वेदाने सांगितलं तुम्ही हे पिऊ नका, तर ते सुद्धा माणसाला प्यावं वाटतं. या गोष्टी कराव्या वाटतात माणसाला. वेदाधिकाने तुम्हाला सांगितलं ना तुम्ही बाहेरचं खाऊ नका, तिथं शुद्धी नाही, पण माणसाला जावं वाटत की नाही? ठीक आहे, दारू नाही, हे नाही करत, पण हॉटेलमध्ये खाणं तरी काही चांगलंच आहे का? ते सुद्धा शुद्धी नाही ना. ते तिथं करणारे कोण आहेत, ते पवित्र आहेत का? हे लग्नात सुद्धा जे उभ्या उभ्या खातात, जे बनवणारे आहेत, त्याच्यात किती महिला त्या ठिकाणी कशा कशा अवस्थेत असतील स्वयंपाक करणाऱ्या, कोणाला माहीत? त्यांच्या रोजच्या ड्युट्या आहेत, ते काही पवित्रच असतील असंही काही नाही, असंही काही नाही. तिथं सुद्धा माणसं काही विचार करत नाही, उभ्यानं खायचं, बुटं पायात तसे, ते काही शुद्धी आहे का? पुन्हा ते भिक्षा मागल्यासारखं, माई भिक्षा लावसारखं बघ. हां, ते हातात घ्यायचं, फक्त वाढगे हे माय म्हणत नाही, बाकी तसाच कार्यक्रम येतो, फक्त दिसायला तसंच आहे. असं त्याला मागत फिरायचं, त्याने थोडं टाकायचं, हे टाकायचं. हा, मग ते कधीतरी बूट पायात तसेच बुटात घालून खातील लोक काही दिवसांनी. चला आता बुटात चोरून घेऊ एकदा. काय शुद्धीकरण आहे? आणि ते अशुद्धीकरण नाही तर तुमचं मन कसं शुद्ध होणार? मन शुद्ध नाही तर तुम्हाला सत्पुरुषाची भेट घ्यायची कशी इच्छा होणार? आणि इच्छा नाही झाली तर तुम्हाला ते ज्ञान कसं होणार? असे पुस्तकं वाचून होतील तुम्हाला? काही पुस्तक वाचून असे बडबड करणारे लाखो आहेत. किती का जण आहे त्यांना माहिती असते, ते पुस्तक वाचलं की ते सुरू करतात, मला अशी शंका आहे, मी असं त्या ठिकाणी वाचन केलं होतं. राहू दे रे तुझ्याजवळ, तू काय केलेली अगोदर ही शुद्धी सांग. तू कुठे नाही खाऊन बसलेलं, हॉटेलमध्ये खा, इकडे खा, तिकडे खा, जे खायचं नाही ते खाल्लं तू. फक्त त्या ठिकाणी 4 पायाचे आणि 2 पायाचे फक्त तू काय सोडलेत, खुर्च्या आणि टेबल जर सोडले ना, बाकी सगळं हल्लेले तू. आकाशातले सुद्धा जर हेलिकॉप्टर आणि विमान जर सोडले तर बाकीचं एक बी शिल्लक ठेवलं नाही. आणि समुद्रातले सुद्धा हे जहाज होडगे जर ठेवले, सोडले, तर बाकीचं सगळं म्हणतो शुद्धीच्या मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी करतो. त्याला काय अर्थ आहे? तुझ्या जीवनामध्ये तुझं पावित्र्य आहे का? खानपानाधिकाचं सगळं पावित्र्य लागतं. हे विकल्प जे आहेत का, याच्यामध्ये काम क्रोध अधिक निर्माण होतात, राग देश, निषिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती,
ते ऐके देखे अथवा भेटे परी मनी काहीच नुमटे मेघरंगेन काटे व्योमदशे. आणि ज्याचं खरोखरच शुचित्व ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे काही ऐकण्यात येतात माणसाच्या, काही पदार्थ ऐकण्यात येतात, म्हणजे सांगतात लोक त्याचं वर्णन, निषिद्ध गोष्टी खाण्याबद्दल, काही पाहण्यात येतं माणसाला, आणि काही प्रत्यक्ष जरी जवळ आले. ह्या सगळ्या वरच्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, काय काय की विकल्प, नाना प्रकारचे वाईट विचार, नाना प्रकारचे खाद्य, निषिद्ध कर्म, राग द्वेष वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऐकण्यात आल्या, पाहण्यात आल्या आणि येऊन भेटल्या, तरी त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच त्याच्या मनाला करू शकत नाही. ते खरं शुद्धत्व, त्याला पवित्र म्हणतात. परी मनी काहीची नोटे मेघरंगेनं काटे व्योमदशे. या मेघाच्या रंगानं, ढगाच्या रंगानं या ठिकाणी काय वर्णन केलेलं आहे की आकाश जसं गिरबटून जात नाही. ढग कसे हो, काळे बिळे ढग असतात, पण आकाशाला रंग लागत नाही त्याचा. त्याप्रमाणे ज्याचा अंतर्बाह्य शुद्ध झालेला आहे त्याला ह्या असल्या गोष्टीचं काहीच होत नाही. त्याला काम क्रोधादीचा अधिकाचा रंग लागत नाही. कोणी एखाद्या गोष्टी काही बी त्याला शिकवत बसले तरी त्याला काही वाटत नाही. त्याला कितीही सांगू द्या तुम्ही, किंवा असं करा तसं करा, तरी त्याला काही होत नाही. त्याला कळत. आता माझं लग्न झालं त्यावेळेला तिकडे काही लोक, पाहुणे लोक म्हणाले पिक्चर बघायला काय हरकत आहे, पाहिजे तेवढं घ्यायचं, चांगलं तेवढं घ्यायचं. मला मला आवडतच नाही ती गोष्ट, मी कसं काय बघणार आहे, नाही पाहिजे. नाही मग थोडा नाश्ता करायला काय हरकत आहे हॉटेलमध्ये. मला तुमच्याकडून घरी होत असेल तर बरं, घरी होत असलं तर करतो, नाही तर मला त्याचं काही नाही, मी नाश्ता करायलाच पाहिजे असं काही नाही. दुपारच्या वेळेला तुम्ही खाताल त्यावेळेला खाऊन घेऊ, फक्त दुसरीकडून मागू नका. तर बाहेरून तिकडून मागवतात, म्हणजे तिकडून शेव भाजी आली. आता हे सगळं पावभाजीचं एक क्रेज चालू आहे सध्या. लहान मुलाचे बर्थडे म्हणलं की पावभाजी, जसं का पावभाजी म्हणजेच बर्थडे, अशा प्रकारचे करतात. हे सगळे जन्म आणून घेतात बाहेरून, आपले खाऊ घालतात. पण त्याच्याने काही माणसाचं मन शुद्ध राहत नाही. म्हणून कधी मी बाहेर कोणाच्या हॉटेलमध्ये नाही, काही नाही, काही नाही केला. एक दोन वेळेला आग्रह केला, नंतर त्यांच्या लक्षात आलं हे काही यांना आवडत नाही, मग सुरू झालं. मग ते शेवटी सगळी मंडळी इकडे वळून गेली. आणि मग कधी गेलो तर म्हणायचे ज्ञानेश्वरीचं प्रवचन करतात. म्हणलं तुम्हाला आवडत असेल तर, नाही तुझं डोकं खराब करून घेऊ नका. मी तुमच्या, मला चांगलं वाटतं म्हणून माझ्यासाठी काही करू नका. तुम्हाला पटतं का याच्यातलं तर आणून ज्ञानेश्वरी ऐका, नाही तर कशाला ऐका. नाही नाही म्हणले आम्हाला तशी आवड आहे, बसा. मग ते आणायचे ज्ञानेश्वरी ग्रंथ वगैरे, मग प्रवचन व्हायचे. मग त्यांना बी हळूहळू कळायला लागलं, म्हणजे अरे तुम्ही म्हणता ते बरोबर, पण आमच्याकडून सुटत नाही. म्हणजे तुम्ही कधी प्रयत्नच केला ना त्या गोष्टीचं, सुटत नाही, म्हणजे तुम्ही ठरवून घेतलं की हे अशा प्रकारे आपलं चालूच राहणार आहे. मग तुम्ही ती शुद्धी नाही केली तर पुढचे पायरी तुम्हाला शुद्धीकरण मिळतच नाही. पण कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता माणसाने इकडे तिकडे काही करायचंच नाही. यो मेघरंगेनं काटे व्योमदशे, अशी ती शुचिर्भूतता येथे वर्णन केले. एरवी इंद्रियाचे मिळे विषयावर तरी लोळे, परी विकाराचे मिळे विटाळेना. असं त्यांच्या त्या पवित्र झालेल्या जीवनामध्ये कितीही विषयाचे भोग असू द्या, रात्रंदिवस पंचविषयाचे भोग आजूबाजूला असले तरी त्या ठिकाणी त्यांना त्याच्यापासून, त्या विकारापासून कधी ते लिंपित होत नाही. त्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. कितीही चांगलं कोणी काही भोग आणून द्या, काही ठेवू द्या, पण ते त्याचा स्वीकार करणार नाही. कारण त्यांचे जीवन ते सगळ्या अंतर्बाह्य काय आहे, पवित्र झालेलं. तुमच्या याला ते बळी बनवणे नाही. तुम्ही कोणी काही आणून ठेवा, एखाद्या हॉटेलची गोष्ट आणून ठेवा आणि तुम्ही म्हणताल हे खाऊन पहा, तुम्ही तुमचं काम. आम्ही त्याला स्पर्श पण करणार नाही, बघणार पण नाही. आम्ही मागे उन्हाळ्यात पुढे गेलो होतो फिरायला, तर काही पाहुणी मंडळी होती. ऊसाच्या रस्त्याजवळ गाडी उभी केली, तिथं ऊसाच्या रस्त्याजवळ. मग बसले सगळेजण, तर म्हणे रस घ्यायला काय हरकत. म्हणलं ते ग्लास कितीतरी लोकांचे तोंड लागले, अनेक महात्म्याच्या तोंडानं पवित्र झालेले ते ग्लास आहेत. म्हणलं आम्ही नाही घेणार, तुम्ही घ्या. म्हणलं मी नाही घेणार ते, नाही रसाला काय. म्हणलं काय हरकत नाही, ते तुम्ही माझा काही आग्रह करू नका. हो, फार झालं तर तुमचं बिल मी देतो. हो बस, तुम्हाला तर माझ्याविषयी तुम्हाला सम्मिलित करून घ्यायचं असेल तर तुम्ही प्या, तुम्हाला पाहून माझं पोट भरून जाईल, पण तुम्ही आमच्या नादी लागू नका. कारण आम्हाला त्या गोष्टी आवडतच नाही, आमच्या मनातच नाही, तर कसं काय होणार.
कारण ते ग्लास दे ते अनेकांचे ते काय धुण्याची त्यांची पद्धत अशी गुप्त एकच पाणी दिवसभर, का ते नळावर धुते का काय धुते, एकच बादली भरलेली, अनेकांचे थुके आहेत त्याच्यात. काय ते शुद्धीकरण, काय शुद्धीकरण आहे. अहो ते पिक्चरला एक बाई म्हातारी बसली तर ते असे थम्सअपची बाटली राहून अशी तोंडाला लावते, राहून तोंडाला लावते. ते बाजूच्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटलं. म्हणजे हे काय पद्धतीची, थम्सअप कसं प्यायला पाहिजे. त्यांनी लगेच घेतलं, म्हणे ओ आजी असं थम्सअप पेत असते, असे पेत असते, लगेच घेऊन याला तोंडाला पाणी सुटलं असं पेत. ते म्हणले अरे बाबू मी थम्सअप पित नाही, मी पान खाऊन थुकत असते त्याच्या. काय जाऊ दे आता.